तर आता आम्ही सगळे निघालोय मंदारच्या एंगेजमेंटसाठी आणि सगळीकडनं भरपूर साऱ्या गाड्या येणार आहेत. आम्ही सगळे मुंबई सेंट्रलच्या स्टेशनवरती टर्मिनस जे आहे तिथे एकत्र सगळे येणार. आमची ट्रेन वेगळी आहे कारण सुरुवातीला आम्ही असं डिसाईड करत होतो की कारने जाऊ, पण आम्हाला लगेच 27 तारीखला गावी जायला निघायचं. सो कारचा एवढा ट्रॅव्हलिंग सगळ्यांना जमणार नाही म्हणून मग कॅन्सल केलं आणि आता आम्ही ट्रेनने निघालो आहे अहमदाबादला. लग्न वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही मुंबईत येणार आणि मग कार घेऊन गावी निघणार. कुठे झाली? हाय बाबू, कशी तू? कशी आहे? अरे मी काय? हॅलो हाय हाय. खया खया सगळे पुढच्यांना नाही ओळखत. कुठे आहे खया? गो चिकन वाल्या तसाच फोन उचल. माका फोन कधी गेलो तू काय टीसी आहेस? हो तिकीट दाखवा मॅडम. आमच्या बाजूला बघ ट्रेन आहे बघ. तुम्ही असाल हो आमची 2:30 आहे. हो मॅडम तिकीट दाखवा. तुम्ही असाल कोकणात इकडे नाही, ही अहमदाबादला ही चालली. बाजूची ट्रेन आहे आमची. कुठची? ही बाजूची. अख्खी घेतली आहे तुम्ही? हो आम्ही अख्खे. बरं आहे. राजुकराव शी बाबा. शी बाबा काय कंटाळा देत राहता हो तुम्ही. लोकांच्या ट्रेन मध्ये तुमचं काय जावा ना तिकडे तुमच्या ट्रेन. आम्ही भेटायला आलोय तुम्हाला. भेटायला आले. तुम्हाला दाखवा तिकीट दाखवा तुमची जरा. तिकीट दाखवा. भाई मुंबई अपनी आहे. मुंबई आपली नसते. आता जाऊ दे, बोललो असतो. तर मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. ही आहे शर्ली आणि ही आहे माझी बहीण प्राजक्ता. शर्ली माझा मेकअप करणार आहे लग्नाचे सगळे जे काही आता फंक्शन्स आहेत पुढचे त्यासाठी, कारण अंकिता बिझी आहे. माझा व्हिडिओग्राफर असा व्हर्टिकल हा ओरिझोंटल आहे हो. आणि मॅडम आल्या ते व्हर्टिकलसाठी आले. ओके बरोबर. थँक्यू. आणि त्यांचं असिस्टंट आणि मेकअप हे तू तर बाकीच्या युट्यूबरांसारखं हनीमूनचा ब्लॉग करतलं काय? नाही मा नक्की मा हनीमूनला जाऊ. हनुमानला जाऊ. तू ब्लॉगिंग करते बाबू? कसं करता? हा हा. बहीण आहे. हा. आणि हे सगळे आहेत. मेकअप करणारे सगळ्यांना छान छान आणि अशा पद्धतीने. तुमच्या चॅनलचं नाव काय? आमच्या चॅनलचं नाव काय बाबू? दिनेश तेली आहे. चॅनलचं नाव आहे दिनेश तेली. दिनेश तेली. मालक कुठे आहेत? युट्यूब चॅनलचे मालक कुठे आहेत? तेव्हा युट्यूब चॅनलचे मालक नाही. अरे काय तर आता हे सगळे तर निघालेत. आमची पण ट्रेन आता 15 मिनिटात निघेल आणि त्यानंतर आम्ही सगळे एकाच वेळेला जवळपास अहमदाबाद जंक्शनला पोहोचतोय की 9:30च्या आसपास. आणि त्यानंतर आम्ही तिथे मस्त आराम करणार आणि उद्या सकाळी मंदारची एंगेजमेंट आहे. म्हणजे सकाळी नाही आहे, उद्या संध्याकाळी एंगेजमेंट आहे. दे बॅग दे फक्त. बॅग दे. मोहित तू सगळ्यात पहिलं घेतलंय जेवायला. मंदार इश्री पहिलं मी नाही तो तो खाता. मी काय खाल्लंय? दमला असेल ट्रेन चालवून. क्या ट्रेन चला के थक गया क्या? तो क्या तो दम गया क्या? दम गया तू? दम गया क्या? हाँ? क्या कपाल से उठा के लेके आया? पूछो.
काय झालं तुला? 2 इंजेक्शन बदन थंड तुला लग्नाचं हे ऐकून ताप चढला काय? तिकडे थोडा मुंबईत मळबट होती ना म्हणून तुला ताप चढलो. त्याच्यामुळे आणि तिकडची धावपळ करून मुंबई दिली आणि अचानक आराम भेटलो ना त्याच्यामुळे जरा करावं लागतं रे नवऱ्याला करावं. लग्नाची खास तुला, मग तुला करावं लागणार. सांगायचं नाही. जास्त वेळ पोट आतमध्ये धरून राहू शकत नाही जरा 30 सेकंदाचे पुढे श्वास तरी सोडू उद्यासाठी उद्यासाठी. नाव काय मला. सिद्धू साहेब काय कुठे जायचं आता सांगा आम्हाला. पुढचं काय ते सांगा. ए ह्याचं नाव काय आहे त्याचं? क्रेझी. क्रेझी. हाय क्रेझी. हाय क्रेझी. हॅलो, तर आता आम्ही आलोय मंदारच्या सासरी आणि काल सेटल व्हायलाच खूप उशीर झाला. आज मंदारची एंगेजमेंट आहे आणि आज झाली आहे सकाळ. आम्ही मस्त आता ब्रेकफास्ट वगैरे करणार आणि त्यानंतर रेडी होणार आणि मस्त एंगेजमेंट एन्जॉय करणार. तुम्हाला सगळ्यांना हे ब्लॉग्स बघायला मिळतील त्यासाठी स्टे ट्यून. छान आहे. आणि आता सकाळ झाली आणि प्राजक्ताच फक्त नाश्ता करते आणि मस्त चहा पिते फक्त. नाश्ता करून झाला. कुठे गेलं ते? हा, आणि तू पण चहा पिते? पाणी आम्ही चांगली मुलं आहोत, आम्ही चहा पित नाही. मला चहा लागतो. चल. तर ही आहे मंदारची सासरवाड आणि आम्ही इथे जवळ राहिलोय. बाकी सगळेजणांची सोय ही थोडी लांब आहे. ती सगळी पूर्ण फॅमिली तिकडे राहिली आहे. बाकीचे ब्लॉग्स तुम्हाला नंतर बघायला मिळतील. स्टे ट्यून.